नमस्कार मित्रांनो, बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत हा धडा. आम्हालाही हवाय मोबाईल. हे आहे चौथीचं पुस्तक भाग 1. आम्हालाही हवाय मोबाईल. माझं एकदा ऐक ना आई, मी आता मोठे झाले असं तूच आहे का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय, बोलण्यासाठीच ना असतो फोन? वा, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितला की तर म्हणे गरज काय त्याची? ए ताडे, उगीचच काही बोलू नकोस हा. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो, आम्हालाही महत्त्वाची कामं असतात, महत्त्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठी व बोलण्यासाठी. काय करा मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलायला किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे, गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय. वा, किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणे ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसा सरांना शाळेत फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप कामं करता येतात अशी. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळी नाहीच का तूच सांगितलंस बाबांना? ताई तुझी लाडकी आहे ना, मी काय तोडकी आहे का गं? आता तुझ्याकडे नसला म्हणून मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की तो आपण दोघे मिळून वापरू. नक्की. आजी, तू नको रागूस. आईला नको रागूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं. आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना सांगताय, बघू काय होतंय.